बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर प्रशासनातर्फे SIR पूर्वतयारीला सुरुवात, नायब तहसीलदारांचे नागरिकांना आवाहन। देगलूर तालुक्यात आगामी SIR प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्वतयारीला सुरुवात केली आहे। या प्रक्रियेसंदर्भात आवश्यक नियोजन, कागदपत्रांची तयारी तसेच नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून विविध स्तरांवर काम सुरू करण्यात आले आहे। याबाबत नायब तहसीलदार यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की SIR प्रक्रियेदरम्यान आवश्यक कागदपत्रे वेळेत तयार ठेवावीत आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे। कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले। प्रशासनाच्या या पूर्वतयारीमुळे SIR प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरळीत आणि प्रभावीपणे पार पडण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। अधिकृत आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी NCN न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद। आज आपण पाहू शकता SIR महाराष्ट्र संपूर्ण या ठिकाणी तयारी चालू आहे। त्याच पद्धतीने नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर तालुका या ठिकाणी सुद्धा SIR पूर्वतयारी या ठिकाणी नियोजित पद्धतीने आज या ठिकाणी बैठक झाली। BLO सुपरवायझर आणि त्याची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत नायब तहसीलदार सर्कलवाड साहेब आहेत, जे या ठिकाणी संपूर्ण या प्रक्रियेवर त्यांचं नियंत्रण आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया पार पडत आहे आणि ते चोख बंदोबस्त या ठिकाणी त्या समजा प्रक्रियामध्ये करत आहेत। साहेब, कशा पद्धतीने आजची तयारी या ठिकाणी झालेली आणि केव्हापासून सुरुवात होणार आहे? देगलूर बिलोली मतदारसंघांतर्गत एकूण 351 मतदान केंद्र आहेत। त्यापैकी देगलूर तालुक्यामध्ये 198 मतदान केंद्र आहेत। 198 मतदान केंद्रावर BLO व पर्यवेक्षकामार्फत SIRचा प्रोग्राम राबवण्यात येणार आहे। SIRच्या प्रोग्राममध्ये जे मॅपड झालेले आहेत आणि जे अनमॅपड झालेले त्यांनी ॲम्युलुलीज काही आहेत मतदार जे त्यांची जी काय म्हणतात का हे जुळलेले नाही आहेत, नावाशी सुसंगत नाही आहेत, अशा मतदारांची आपल्याला दिनांक 30 जून 2026 ते 29/7/2026 पर्यंत मतदार यादीचे कामकाज आपल्याला करावायचं आहे। त्याच्यामध्ये मॅपिंग अनमॅपिंगचं कामकाज करावायचं आहे। ते झाल्यानंतर त्या प्रत्यक्ष मतदार यादीला त्यानंतर सुरुवात होणार आहे। मॅपिंग अनमॅपिंग कशा पद्धतीचं राहणार आहे सर? मॅपिंगची सुरुवात ऑनलाईन असणार आहे का ऑफलाईन असणार आहे? अनमॅपिंग हे कशा पद्धतीचे आहे? त्याचे कोणकोणते टप्पे आहेत? मॅपिंग याची पद्धत यापूर्वी BLO मार्फत मॅपिंग आणि अनमॅपिंगचं आणि काम करण्यात आलेलं होतं। मॅपिंगचं काम ज्यांचं झालेलं आहे किंवा अनमॅपिंगचं काम ज्यांचं झालेलं आहे, त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य माननीय भारत निवडणूक आयोगामार्फत इलेक्शन डिपार्टमेंटमार्फत मतदारांचे जे मॅपड अनमॅपडचे जे फॉर्म आहेत त्याची छपाई करून BLO निहाय केंद्रनिहाय देण्यात आलेले आहे। त्याचे वाटप आज BLO मार्फत करण्यात आले असून त्याची बैठक आज माननीय मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेली आहे। याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन त्यांना देण्यात आले। एखादी जर BLO ऐन वेळेस गैरहजर राहिले किंवा मॅपिंग अँड मॅपिंग करण्यासाठी ते उपस्थित राहिले नाही, तर त्या ठिकाणी दुसऱ्या BLOची कशा पद्धतीने नियुक्ती आहे का? त्याच्यामध्ये ॲडव्हान्स काही तुमच्याकडे प्रक्रिया राबविण्यासाठी काही अधिकारी कर्मचारी आहेत? माननीय भारत निवडणूक आयोगामार्फत BLO यांना कंपल्सरी उपस्थित राहण्यावर सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यांचे नाव यापूर्वीच गॅजेटमध्ये प्रसिद्ध झालेलं असल्यामुळे त्या ठिकाणी इतर BLO यांना देण्यात येणार नाही। याच्यामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामधले BLO नेमण्यात आले? यामध्ये शिक्षक, प्रशिक्षे, परत महसूल असे अदर डिपार्टमेंटचे कर्मचारी BLO यापूर्वीच नेमणूक करण्यात आलेली आहे, तेच कंटिन्यू केलेले आहेत। आता BLO हे टॅप मार्फत करणार आहेत का डोर टू डोर जाऊन करणार आहेत का ऑनलाईन प्रक्रिया एका जागी बसून करणार आहेत? BLO हे प्रत्येक डोर टू डोर जाऊन त्यांचा फॉर्म 2 प्रतीमध्ये भरून घेऊन मॅप आणि अनमॅप याची हे करणार आहेत। त्याची जुळवणी झाल्यानंतर ते सदरील फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीद्वारे BLO ॲपवर भरला जाईल। एकूण किती त्याच्यामध्ये असे प्रश्न आहेत की ज्यावर BLOला त्यांनी प्रक्रियाबद्दल राबविताना हे लाभार्थ्यांनी दिलं पाहिजे? यामध्ये असं आहे की सन 2002च्या मतदार यादीमध्ये ज्या मतदार यादीमध्ये ज्यांचं नाव असेल
अशा मतदाराचे नाव त्यामध्ये घेतले जाणार आहे आणि त्यांना जर मॅपिंग करताना त्यांच्या मतदार यादीमध्ये त्यांच्या आई वडील आजी आजोबा यांचं नाव 2002च्या यादीमध्ये जर सापडलेलं असेल किंवा त्यामध्ये मॅप झालेलं असेल अशा लोकांचे नाव मॅपिंगमध्ये आलेले आहेत. काही लोकांचे नाव अनमॅपडमध्ये पण आहेत आणि काही लॉजिकल एररमध्ये पण आलेले आहेत, जे की लॉजिकल एररमध्ये त्याचा शोध ऑनलाईन आपल्याला BLO ॲपवर घेता येईल आणि त्या दृष्टिकोनातून काही दुरुस्ती असेल ती दुरुस्ती आपल्याला करता येईल आणि त्या मतदारसंख्याही कमी करता येईल. सर, आज पूर्णपणे BLO या ठिकाणी तुमच्या प्रशिक्षणाला उपस्थित होते का आणि त्यांच्याकडे तुमचं आज पूर्ण चार्ज हँडओव्हर करण्यात आलेला आहे? यस, गावनिहाय आज 100% बूथनिहाय सर्व BLO पर्यवेक्षक नोडल अधिकारी हे उपस्थित होते. त्यांना जे साहित्य भारत निवडणूक आयोगामार्फत पुरवण्यात आलेलं आहे ते आम्ही साहित्य संबंधित BLO यांना दिलेले आहे. केव्हापासून किती तारखेपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे? किती कालावधी याचा आहे? महिन्याचा आहे का दिवसाचा आहे? सदरील कालावधी हा 30 जून 2026 ते 7/10/2026 या कालावधीमध्ये पूर्ण होणार. आज आपण पाहू शकता, आज आमच्यासोबत या ठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी नायब तहसीलदार सरकारवाड साहेब होते. त्यांनी या ठिकाणी पूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीने राबविण्यात आली SIRची आणि संपूर्ण BLO आणि सुपरवायझर व त्यांची पूर्ण टीम या आज या बैठकीला उपस्थित होती आणि पूर्णपणे या ठिकाणी बैठक शांततेत पार पडली आणि सर्व BLO आणि सुपरवायझरसह सर्वांना या ठिकाणी ज्यांचं जे चार्ज होता ते हँडओव्हर करण्यात आलेलं आहे असं त्यांनी या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे. कॅमेरामॅनसोबत मिसाज पडेल NCN न्यूज TV.